भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण ही मस्त अशी तांदूळची भाजी करणार आहेत. तुम्हाला माहिती आहे तांदूळची भाजी हे तांदूळच्या रानात कुठे पण असतोय. हा आपण उपटून घेऊन आलेलो आहे भाजी करण्यासाठी आणि ही छान अशी निसून घ्यायची आपल्याला. त्याची छान अशी भाजी करायची आहे. सगळ्यात अगोदर आपण सगळी भाजी निसून घेऊ आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. स्वच्छ आपल्याला भाजी धुवून घ्यायची आहे. नंतर छान अशी ती नितळून काढायची. 4 पाण्याने मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. 4-5 पाण्याने मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी ही भाजी या ताटात काढून घेते. इथं मी लसूण सोलून घेतलेला आहे. तो आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या त्या पण छान अशा कट करून घ्यायच्या. इथं मी 6 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि 1 लसूण छान असा कट करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच करून ठेवत असते. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. इथं मी कढई गरम करायला मांडलेली आहे. त्यामध्ये मी 2 पळी तेल घालते. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी कट केलेला लसूण टाकते. लसूण थोडा लालसर झाल्यानंतर ना आपल्याला यामध्ये आता हिरवी मिरची टाकायची. हे छान असं हलवून घ्यायचं आता आपल्याला. आता आपली जी भाजी ती आपल्याला यात टाकायची. छान अशी परतायची आपल्याला. छान अशी परतून घ्यायची आपल्याला सगळं. त्यानंतर ही भाजी आपल्याला साईडला सारायची आहे. यात आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि यावरती ताट झाकून ठेवून द्यायचे. ती छान अशी शिजूस्तवर पाणी आटूस्तवर आपल्याला ती अशी शिजवून द्यायची. मग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी एकदा आपल्याला छान अशी हलवून घ्यायची. मिठाला पाणी सुटून ती छान अशी शिजून निघते. पाणी आटूस्तवर आपल्याला असं झाकण राहू द्यायचं आहे आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आता झाकण काढून घेऊया. बघा किती छान पाणी सुटलेलं आहे. आणि ते पाणी आपल्याला आटवून द्यायचं आहे चांगलं. मग शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. याला हलवून घेऊ एकदा. झाकण ठेवून देऊ. शेंगदाण्याचा कूट झाकण ठेवून गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने आपली मस्त अशी तांदूळची भाजी तयार झालेली आहे. हे आपण
चपाती किंवा भाकरीसोबत खाल्ली तरी खूप छान लागते. मी याच्यासाठी भाकरी केलेला आहे. भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.